नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन YouTube ब्लॉगमध्ये. जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगणार जे पण विद्यार्थी अमेरिकेला येत आहे ऑगस्टमध्ये फॉल इनटेकला, तर त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगेल ॲज अ मोठा भाऊ म्हणून. आणि US मध्ये 7-8 वर्ष राहतो, तर थोडा अनुभव आहे. मी पण माझ्या मास्टर्ससाठीच आलेलो आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही इंडियावरून येताना घेऊन आल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे इथे आल्यानंतर, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी आता ॲक्च्युली बसने चाललो आहे एका ठिकाणी, तर माझ्याकडे फ्री टाईम होता 4-5 तास. तर म्हटलं चला हा ब्लॉग बनवूया. तर तुम्हाला माझा आवाज येत असेल क्लिअरली. तर जे पण विद्यार्थी मित्रांनो ऑगस्टमध्ये मास्टर्ससाठी येत आहे, तर सर्वात पहिली गोष्ट मी त्यांना सजेस्ट करेल ती म्हणजे की तुमच्याकडे जे पण दिवस बाकी 1 महिना, तर ते तुम्ही प्लीज फॅमिलीसोबत चांगला टाईम स्पेंड करा. तुमच्या मित्रांसोबत, नंतर फॅमिली मेंबर्ससोबत, तुमचे टीचर्स, जे पण जुने शाळेतले मित्र असेल. कारण इथे आल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, रॅट रेस चालू होऊन जाते. तुम्हाला घर शोधायचं आहे, जॉब शोधायचा आहे, नंतर शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे, कोर्स वर्क, नवीन मित्र बनवायचे. तर खूप काय म्हणता ना, खूप हार्डवर्क स्टार्ट होऊन जातं. सो त्यामुळे जो पण आता टाईम आहे 1 महिन्याचा, तो प्लीज तुम्ही कृपा करून एन्जॉय करा. चांगलं चांगलं खा, नंतर फॅमिलीसोबत कुठेतरी देवदर्शनाला जा, नाही तर एन्जॉय करा फक्त. हा पहिला मुद्दा. कारण मी बाकीच्या गोष्टींपेक्षा ह्या मुद्द्याला सर्वात पहिले प्रेफरन्स देईल. कारण ह्या गोष्टी तुम्हाला मोस्टली कोणी सांगणार नाही. कारण मी इथे आलोय, राहिलोय, आणि या गोष्टी मला पण फील होता. कारण तुम्ही वर्षातून एकदा भेटायला जाता, कधी कधी 2-3 वर्षातून जाता. कारण विजाचे प्रॉब्लेम असतात, जॉबचे प्रॉब्लेम असतात, तर तुम्हाला नेहमी नेहमी जायला भेटत नाही. सो पहिली गोष्ट, चांगला टाइम स्पेंड करा. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची जी डॉक्युमेंटची फाईल असेल, राईट, की जो तुमचा I-20 असेल, पासपोर्ट असेल, जे पण तुम्ही जर लोन काढलं असेल बँकेचं, तर त्याचं सँक्शन लेटर असेल. नंतर अजून खूप सारे डॉक्युमेंट्स आहे. तुमचं ट्रान्सक्रिप्ट असेल, नंतर जे युनिव्हर्सिटीचे लेटर असतील प्रोफेसरचे, जर तुम्हाला RA-TA भेटली असेल, तर ती फाईल ॲक्युरेट बनवा. आणि तुमच्या इथल्या US कॉलेजच्या प्रोफेसरकडून और इंडियाच्या जे पण तुम्ही कन्सल्टन्सी लावली असेल, तर त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट्स एकदा व्हेरीफाय करा. सो दुसरी गोष्ट ही झाली की तुम्ही तुमची डॉक्युमेंटची फाईल आत्तापासूनच रेडी करायला लागा. कारण लास्ट मोमेंटला खूप सारे डॉक्युमेंट्स, इवन तर तुमचा विजा अप्रूव्ह झाला असेल, पण खूप सारे डॉक्युमेंट्स काय म्हणता ना, गहाळ होता, नाही तर सापडत नाही लास्ट मोमेंटला. तर ती सुद्धा तुम्ही काळजी घ्या. नंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही समजा एखाद्या कॉलेजमध्ये येत आहे, टेक्सासमध्ये और कॅलिफोर्नियामध्ये, तर ट्राय करा की तुमच्या अवतीभोवती कोणी रिलेटिव्स असतील, चुलत भाऊ, नाही तर कोणी पण, तर त्यांना एक आयडिया देऊन ठेवा की तुम्ही येत आहे. आणि त्यानुसार तुमच्या कॉलेजमध्ये पण तुम्ही फेसबुकचे ग्रुप्स असतात, तर तिथून ओळखी बनवा. सो दॅट तुम्हाला ॲकोमोडेशन, नंतर राहायचं जी रूम असते ती शोधायला हेल्प होईल. कारण इथून मी बघतो मित्रांनो की तुम्ही तिथून रूम बुक करता, पण इथून लास्ट मोमेंटला खूप साऱ्या गोष्टी ज्या फोटोमध्ये दिसतात त्या नसतात. तर ट्राय करा इथं तुमचं जर कोणी भाऊ असेल, नाही तर व्हॉट्सअपवर पण खूप सारे ग्रुप्स असतात, फॉल ॲडमिशन, नंतर फेसबुकवर. तर तिथे मित्र बनवा. आणि जे इथे ऑलरेडी शिकताय, तर त्यांना सांगा की तुम्ही जे पण राहायचं जे ठरवलं जिथे राहणार आहे, तर ती जागा एकदा बघून या म्हणा, ते रूममेट कसे आहे. कारण आणि हे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जी पण रूममध्ये राहणार आहे अपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला नसेल US मध्ये अपार्टमेंट कसे असतात, तर मी ते वरती लिंक देतो. तर तो ब्लॉग तुम्ही जाऊन नक्की बघा, तर तुम्हाला आयडिया येईल की US मध्ये घरं कसे असतात. तर रूममेट्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ते तुमच्या इथल्या लाईफमध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट करतात. कारण मी बघतो की तुम्ही इंडियामधून डिसाईड करून येता रूममेट ज्यांच्यासोबत तुम्ही राहणार आहे. कारण इथे रेंट एवढं जास्त की तुम्हाला शेअरिंगमध्ये यावं लागतं. तर कृपा करून रूममेट्स तुमच्या काय म्हणता ना, सेम राज्यातले, नाही तर तुम्ही मराठी असाल तर मराठी शोधा. सो दॅट कसं तुम्हाला एक इमोशनल सपोर्ट राहील. कारण एवढ्या लांब फॅमिलीपासून दूर स्टार्टिंगला खूप घरची आठवण येते. सो जर रूममेट चांगले असतील, सिनियर असतील त्यातल्या, तर ते तुम्हाला सपोर्ट करतील. मी पण जेव्हा ऑगस्ट 2018 आला होतो, तेव्हा मला खूप 2-3 चांगले रूममेट भेटले होते की ज्यांनी मला खूप गाईड केलं. पार्ट टाइम जॉब कशा शोधायचा, नंतर कोर्स कोणते घ्यायचे, इथली लाईफस्टाईल कशी आहे, बँकेत अकाउंट कसं ओपन करायचं. तर ह्या साऱ्या गोष्टी खूप हेल्प करतात सिनियर लोक, त्यातलेच चांगले लोक. कारण तुम्हाला वाटत असेल की शाळेतले, कॉलेजचे, इंडियासारखे इथे तुम्हाला मित्र भेटतील, पण टू बी ऑनेस्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, अमेरिकेत रॅट रेस आहे. प्रत्येकाला आपलं आपलं पडलंय. तोंडापुरी तुम्हाला ते गोड बोलतील, पण त्यांच्याच आयुष्यात त्यांचे एवढे प्रॉब्लेम चालू असतात, विजाचे, जॉबचे. तर त्यांची पण चूक नाही. कारण
प्रत्येकाला इथे त्याचं लोन फेडायचंय, त्याचे स्वप्न पूर्ण करायचे, तर तुम्ही हे नका डोक्यात ठेवून येऊ की मला इंडियासारखेच मित्र इथे पण भेटतील. टचवूड तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला भेटेल फॉर शुअर, पण जर इन केस नाही भेटलं तर त्या गोष्टीला प्रिपेअर राहा. आणि त्यामुळे सांगतो की रूममेट आत्तापासूनच नीट त्यांना, जर तुम्ही इंडियात असाल, समजा तुम्ही नाशिकला असाल, पुण्याला असाल, तर त्यांच्या घरी जाऊन एकदा भेटा, त्यांच्या पॅरेंट्सला भेटा. सो तुम्हाला एक कम्फर्टनेस होईल की चला बाबा तिथे जाऊन मी एकटा नाही आहे. आणि ओके, ही एक गोष्ट आली. नंतर पुढची गोष्ट मित्रांनो, प्लीज स्वयंपाक शिकून या. मी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये म्हटलंय, मी स्वतः स्वयंपाक करतो. इथे स्वयंपाक करायवर ऑप्शन नाही आहे. तुम्ही 1 दिवस 10 दिवस मॅगी घासाल, अंडे घासाल, पण तुम्हाला 11व्या दिवशी नंतर 1 महिन्याने तरी तुम्हाला शिकावाच लागणार आहे. कारण इथे बाहेर खायचा एवढा जास्त खर्च महाग असतो. तुम्ही एखादी बिर्याणी नाही तर काही पण इंडियन रेस्टॉरंट खायला गेले तर $15 ते $16 लागून जातात, विच इज इक्विव्हॅलंट टू अराउंड लाईक 2000 रुपीज, 1500-2000 रुपये. तर ते परवडत नाही. ते आपल्या त्यातल्या तुम्ही जर स्टुडंट असाल, तुमच्याकडे पार्ट टाइम जॉब नसाल तर काय करशाल तुम्ही, राईट? सो स्वयंपाक शिकून या. बेसिक तरी खिचडी, नाहीतर पोळी ते तर अवघड आहे, पण एखादी भाजी, नंतर अंडा भुर्जी, बेसिक गोष्टी शिकून या. आणि इथे आल्यानंतर जर तुम्हाला रूममेट चांगले भेटले तर तुम्हाला टर्न वाईज करायचं असतं. लाईक समजा तुम्ही 4 रूममेट आहे, तर रोज एक रूममेट चौघांचं जेवण बनवेल. आम्ही तसं करायचो. आम्ही 6 जण राहायचो, तर 6 ते 7 दिवस आम्हाला टेन्शन यायचं. मी 1 दिवस सर्वांचं करायचो आणि ते माझे बाकीचे मित्र पण माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी करायचे. सो स्वयंपाक शिकून या. त्यात कमीपणा काहीच नाही, उलट तुम्हाला सपोर्ट होणार आहे. आणि उद्या उठून जर तुमचं लग्न झालं तर तुम्हाला तुमची बायकोच एकदम प्रेम करणार की चला बाबा माझ्या नवऱ्याला स्वयंपाक तरी येतो. सो जोक्स अपार्ट, बट स्वयंपाक शिकून या. पुढची गोष्ट जी आहे ती आहे हेल्थ इन्शुरन्स. सो तुम्हाला माहिती मित्रांनो, अमेरिकेत मेडिकलचा खर्च खूप आहे. तर मोस्ट ऑफ दी सगळ्या कॉलेजमध्ये इन्शुरन्स तर इन्क्लूड असतो जेव्हा तुम्ही लँड होता कॉलेजच्या फीजमध्ये. पण काही काही मुलं काय करतात, फर्स्ट सेमिस्टर पासून एखादा साधा सुद्धा चिल्लर इन्शुरन्स घेता जस्ट बिकॉज टू फुलफिल द रूल ऑफ US. तसं करू नका. साधा इन्शुरन्स नका काढू, चांगला इन्शुरन्स काढा. थोडे पैसे जातील, पण अमेरिकेत तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक तर तुम्ही नवीन ठिकाणी येत आहे, वातावरण नवीन आहे, थंडी, ऊन, तुम्ही एकदम आरामात आजारी पडशाल स्टार्टिंगला आल्यानंतर, तरी मी तुम्हाला सांगतो. सो ट्राय करा की इन्शुरन्स चांगला काढा, सो दॅट समजा तुम्हाला मेडिकलची गरज जरी पडली तरी तुम्ही तो इन्शुरन्स यूज करून बऱ्यापैकी खर्च वाचू शकता. आणि जे पण बेसिक मेडिसिन आहे, राईट, थंडी तापासाठी, नाही तर जे पण बेसिक पोटदुखी, तर ते तुम्ही इंडियावरूनच घेऊन या. कारण इथे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या औषधं भेटत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कमीत कमी 1 वर्षाचा तरी औषधाचा साठा तुम्ही आणा, जे पण थंडी ताप बेसिक जे औषध म्हणतो ना, सो दॅट त्याचा तुम्हाला इथे येऊन मग प्रॉब्लेम नाही होणार. आणि कसं असतं, आपण जे फॅमिली डॉक्टर असतात इंडियाचे, तर त्यांच्या गोळ्या आपल्याला सूट होतात, पण इथे आल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांच्या गोळ्या सूट होतीलच असं नाही. मग परत तुम्ही ते अपॉइंटमेंट बुक करा आणि एका अपॉइंटमेंटचे ते $80 ते $100 घेतात, विच इज इक्वल टू 8,000 रुपीज. तेवढा महागाई इथे. सो त्यामुळे ही एक गोष्ट खूप महत्वाची की तुमच्या गोळ्या औषध तुम्ही रेडी ठेवा आणि ते पॅक करून आणा. नंतर मित्रांनो, पुढची गोष्ट की ज्या फ्लाईटचे तुम्हाला जे बॅग अलाउड केल्या, राईट, 2 23 किलोच्या, 1 7 किलोच्या आणि एक बॅकपॅक, करेक्ट. तर तुम्हाला मी बेसिक आयडिया देतो की कोणतं सामान तुम्ही आणलंच पाहिजे आणि जे तुम्हाला फायद्याचं पण ठरेल. सो सर्वात पहिले तर मित्रांनो, खायच्या खूप साऱ्या गोष्टी घेऊन या. चिक्की झालं, नाहीतर फराळ झालं, जे पण तुम्ही रेडी टू कुक खाऊ शकता स्टार्टिंगच्या 10-15 दिवसात. कारण स्टार्टिंगला तुम्ही लगेच तर काय स्वयंपाक करणार नाही, तुम्हाला 4-5 दिवस जेट लॅगच राहील. नवीन देश, नवीन कंट्री, नवीन लोक, तर ऍडजस्ट व्हायला खूप वेळ जातो. सो सर्वात जास्त जे आहे ना ते खायचं सामान आणा. नंतर दुसरी गोष्ट, जे कपडे ना, तर कपडे ट्राय करा इंडियातूनच आणा, कारण इथे कपडे ते पण खूप महाग आहे. जॅकेट इथे येऊन घ्या. जॅकेट झालं, शूज झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, लॅपटॉप झालं, मोबाईल झालं, तर ह्या गोष्टी तुम्ही US मध्ये येऊन घ्या, कारण इथे ह्या खूप स्वस्त आहे. पण कपडे मी तुम्हाला सांगेल, आपल्या इंडियामध्ये झुडिओ असतं, खूप साऱ्या गोष्टी की जिथे 500-1000 मध्ये भेटून जातात, तर कपडे पण आणा. नंतर ह्या 2 गोष्टीमुळे तुमचे 2 आय थिंक बॅग पूर्ण फुल होऊन जाईल. आणि बाकीच्या जे पण खायच्या बाबतीत झालं तर कुकर नक्की आणा, कढई आणा. नंतर जर तुम्ही इडली खाणार असाल तर इडलीचं भांडं पण आणा, कारण इडलीचं भांडं, कुकर, ह्या गोष्टी इथे खूप जास्त महाग भेटतात मित्रांनो. नंतर जे पण पोळपाट असेल, नंतर काय म्हणतात, जर तुम्ही पोळी करणार असाल, चहाची गाळणी असेल, या थोड्या बेसिक गोष्टी आहे की ज्या मी फील केलं की अमेरिकेत खूप जास्त महाग भेटतात. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. नंतर मित्रांनो, पुढची गोष्ट अशी की ही थोडी माइंड रिलेटेड आहे, कारण मी स्वतःच्या एक्सपिरियन्सनं तुम्हाला सांगेल की स्टार्टिंगला तुम्हाला इथं खूप होमसिक वाटेल मित्रांनो. आणि तुम्हाला आत्ता वाटत असेल की बापरे, माझ्या खूप भारी कॉलेज ऍडमिशन झालंय, सो
US ला जाऊन खूप भारीच असणार. तर सर्वात मेन तुम्हाला सांगेल की मनाची तयारी करून या. खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. खूप सारे लोक सांगत नाही जे US मध्ये, ते तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगतील, तुम्हाला घाबरत नाहीये, पण फक्त एक बेसिक आयडिया की मनाची तयारी करून या. कारण इथे येऊन तुम्हाला खूप शॉक लागणार आहे. शॉक म्हणजे शॉक नाही म्हणता येणार, बट खूप सारे डिफरन्सेस जाणवणार आहे. जसं मी तुम्हाला बोललो की होमसिक वाटणारच आहे. नंतर इथे तुम्हाला लगेच काय म्हणता ना, जाऊन कुठे तुम्ही गेले, खाल्लं, इंडियन रेस्टॉरंट सारखं वडापाव ते लगेच भेटणार नाही. नंतर इथे लांब पर्यंत तुम्हाला लोक पण दिसणार नाही. जर तुम्ही कॅम्पसमध्ये असाल तर तुम्हाला मित्र दिसतील, पण असं एक्सपेक्ट न करू की इंडियाचा खूप गर्दी असेल, खूप भारी असेल. आणि सर्वात मेन म्हणजे तुम्ही अननोन देशात आहे, तर तुम्हाला तुमची काळजी स्वतःच घ्यायची. तुम्ही स्वतः जबाबदारीवर येत आहे. सो एक मनाची तयारी करून या की आपण पॅरेंट्स पासून दूर जाणार आहे. जर तुम्हाला इथे रिलेटिव्ह असेल, वेल अँड गुड, पण रिलेटिव्ह जरी असले तरी ते 24 तास तुमच्या सोबत नाही थांबणार आहे. तुम्हाला महिन्यातून और आठवड्यातून भेटायला येतील, नंतर ते पण कमी होतो. सो तुम्ही जर जे स्वप्न बघून आलाय, राईट, एवढं लोन काढलं, एक्झाम दिल्या, पास झाल्या, नंतर आतापर्यंत एवढं काय म्हणता ना, एक एस्टॅब्लिश केलं की तुम्ही US ला येऊ शकशाल, तर याच्यानंतर पण ते ड्रीम कम्प्लीट करायचंय. असं नाही की पूर्ण झालं, जस्ट ऍडमिशन झालं, मग मी आता मजा मारणार, फिरणार, पार्ट्या करणार, तसं नाही मित्रांनो. तुम्हाला याच्यानंतर इथे येऊन खरा जो स्ट्रगल आहे ना, तो स्टार्ट होणार आहे. मला पण माझ्या वेळेस वाटलं की चला बाबा, माझं ऍडमिशन झालं. सो माझं जे ऍडमिशन होतं मित्रांनो, ते टॉप 50 कॉलेजमध्ये झालं होतं. अमेरिकेतलं टॉप 50 कॉलेजमध्ये माझं कॉलेज होतं. कल्पना चावला जिकडून शिकल्या होत्या, तर ते माझं कॉलेज होतं. सो मला पण स्टार्टिंगला मी गेलो, 1 महिना फुल पार्टीज आणि ते चाललं. मला वाटलं यार मस्त यार, काय भारी आहे. पण खरं जी रियालिटी आहे ना, लाईक म्हणता ना की आपण किती पाण्यात आहे, आपल्याला किती गोष्टी येतात, दुनियादारी किती कळते. तर ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला US मध्ये येऊन कळेल. तुम्ही खूप वेळ रडशाल, पण फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्या घरच्यांचं जे ड्रीम आहे, जे तुम्ही घेऊन इथे येताय, तर मनाची एकदम भक्कम तयारी ठेवा. आणि हे पण ठेवा की तुम्ही आल्यानंतर माहित नाही परत कधी जाणार. 6 महिने नंतर, 1 वर्ष. मी काही मुलं बघितलं 3 वर्षांनी पण त्यांना 3 वर्षांनी ते जातात. ती प्रत्येकाची प्रायोरिटी असते, पण तरी 1 वर्षात मला तरी वाटत नाही जायला भेटतं. 4-5 महिन्यांनी पण जायला भेटतं, पण फ्लाईट तिकीट्स एवढ्या महाग असतात. त्यात तुम्ही जर जॉब केला पार्ट टाइम तरी एवढ्या सेव्हिंग्स होत नाही. जर तुमचा घरचा बॅकग्राऊंड तगडा असेल तर काय टेन्शन, तुम्ही जाऊ शकता. पण ही एक गोष्ट डोक्यात ठेवा की इथं आलो, एक आपल्या काहीतरी फुलफिल करायचं आपलं ड्रीम, घरच्यांचं, नंतर समाजाचं, नाही तर काही पण. ती एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मनाची एकदम मन एकदम घट्ट करून या, टू बी ऑनेस्ट. आणि असं नाही की तुम्ही म्हणशाल की दादा तू फक्त निगेटिव्ह सांगतो. चांगल्या गोष्टी पण आहे की ज्या तुम्हाला भारी वाटतील. खूप भारी भारी एक्सपिरियन्सेस एन्जॉय करायला भेटतील. खायला प्यायला इथं चांगलं भेटेल. नंतर काय म्हणता ना, एक नवीन कल्चर तुम्हाला बघायला भेटेल. अमेरिकन्स लोक कसे वागतात, नंतर हा देश एवढा पुढं काय आहे, इथलं डेव्हलप कंट्री तुम्हाला बघायला भेटेल. सो चांगल्या पण गोष्टी आहे, पण ऑन द अदर साईड मनाची तयारी नक्की करून या तुम्ही. आणि मित्रांनो, लास्ट आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे की तुम्ही ज्या बँकेतून लोन काढलंय, तर तिथल्या एका ऑफिसरची चांगली ओळख करा. आणि मेक शुअर दॅट की जेव्हा तुम्ही US ला येशाल, तर तेव्हा डिस्बर्समेंट लवकरात लवकर करा, कारण लवकर डिस्बर्समेंट होत नाही लोनची, आणि नंतर मग फीसचा पण प्रॉब्लेम येतो. तर ही एक गोष्ट नक्की करा जी मी फेस केली होती, त्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी मजा करा. परत तेच सांगेल, एन्जॉय युअर टाईम आणि बी प्रिपेअर फॉर द बॅटल. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. आणि काही जर हेल्प लागली तर माझा इंस्टा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर मला नक्की टेक्स्ट करा. ज्यांना पण पार्ट टाइम जॉब, नंतर काय म्हणता इथे राहायचं, काही प्रॉब्लेम आला तर मी नक्की हेल्प करेन. आणि काळजी घ्या आणि नक्की सबस्क्राईब करा पहिले माझ्या चॅनलला. आपले 43,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि बघत राहा निखिल USA. भेटू परत एका नवीन मजेशीर ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.